मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे माझ्यासाठी बघू नका, बिलकुल माझ्यासाठी बघू नका। खरंच बघायचं असेल, तुम्हाला माहिती घ्यायची असेलच तरच हा व्हिडिओ तुम्ही बघा। आणि टाइमपासला कोण ह्या यूट्यूबवरती असेल तर टाइमपासवाल्याने पण बघू नका, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे यूट्यूबच्या पेमेंटबद्दल म्हणजे शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ ह्याच्याबद्दल तुम्हाला खूप छान माहिती मी दिलेली आहे। हाय मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला यूट्यूबने आहे ना मित्रांनो गुरफटवून ठेवलं आहे। आता गुरफटवून म्हणजे कसं आहे मित्रांनो, आपल्यालाच कळत नाही आपण आता काय करायचं, व्हिडिओ कसले टाकायचे, शॉर्ट टाकायचे की लॉंग व्हिडिओ टाकायचा, अशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की दादा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवतो आहे। तर मित्रांनो, खरोखरच आपल्याला ना समजण्याच्या पलीकडे झालेलं आहे। आता काही लोकांना आवडतात शॉर्ट व्हिडिओ, तर काही लोकांना आवडतात लॉंग व्हिडिओ, कारण आता भर जास्त जी दिसते ना तर शॉर्ट व्हिडिओची दिसते। पण तुम्हाला एक सांगतो ह्या वेळेला मित्रांनो, तुम्हाला कधीच कुणी सांगितलं नसेल ती शॉर्ट व्हिडिओची कमाई काय आहे आणि लॉंग व्हिडिओची कमाई काय आहे। तर म्हटलं चला एक तुम्हाला माहिती पण देऊया, शॉर्ट व्हिडिओला किती पैसे मिळतात, लॉंग व्हिडिओवरती किती पैसे मिळतात। तर मित्रांनो, लॉंग व्हिडिओ जो आहे त्याला आहे ना मित्रांनो 55% आपल्याला मिळतात आणि 45% जे आहे ते यूट्यूबला मिळतात, कारण तो पूर्ण जो काय आहे 55% तो आपल्याला मिळतो आहे। आता शॉर्ट व्हिडिओकडे थोडं वळूया। शॉर्ट व्हिडिओ बरंचसं काही त्याच्यामध्ये आहे, कारण तुम्हाला व्ह्यूज तर भरपूर देते शॉर्ट व्हिडिओ, सबस्क्रायबर पण भरपूर दिसते, परंतु शॉर्ट व्हिडिओची कमाई काय आहे ते तुम्हाला पण म्हटलं सांगूया थोडंसं समजवून। शॉर्ट व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो, 4 व्हिडिओ जेव्हा जातात, 4 व्हिडिओच्या नंतर एक ॲड येते, बरोबर। ॲडचे आपल्याला तर पैसे मिळतात, पण 4 व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांचे असतात आणि ह्याच्यामध्ये बी तसंच आहे। मला आत्ता काय सध्या महिनाभर माहिती नसेल यूट्यूबने काय नियम काढला आहे तो, पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला 5वी ॲड येते 4 व्हिडिओ झाल्याच्या नंतर वरती जाताना, त्यावेळेला तुम्हाला समजतं हा एक व्हिडिओ गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला आणि 5व्या वेळेला ते ॲड येते। तर ते 5 व्हिडिओ किंवा 4 व्हिडिओ जे आहे ते वेगवेगळ्या यूट्यूबरचे असतात। तर जे 55% तुम्हाला जे मिळणार आहे शॉर्ट व्हिडिओचे, ते सगळ्यांना ते वाटणी बरोबर होणार त्याची, म्हणजे तुमच्या हातात किती पैसे येतील हे तुम्ही समजा। आणि काय आहे, बरेचसे म्हणजे जे उठलं सुटलं म्हणतं मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत, पण मला एकच वाटतं मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बनवा, पण त्या शॉर्ट व्हिडिओला जर लाखोनी व्ह्यूज जर दिवसाला येत असतील किंवा 50,000 ते कमी कमी येत असेल तर मला असं वाटतं त्याचा फायदा भरपूर होतो। नाही तर माझे कसे 500, 1000, 2000 हे येतात, मी नाही तिकडे इंटरेस्ट घेत शॉर्ट व्हिडिओमध्ये। आणि शॉर्ट व्हिडिओची कमाई काय आहे ते तुम्हाला याच्यावरून आता माहिती पडली असेल की बाबा शॉर्ट व्हिडिओमध्ये किती कमवतात। पण एवढंच मला वाटतं लाखोनी जे व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला येतात त्यांची बऱ्यापैकी कमाई आहे। आणि जे आपण लॉंग व्हिडिओ बनवतो तर पूर्णचे पूर्ण 55% ते आपल्याला मिळतात। पण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मी शॉर्ट व्हिडिओ काही जास्त बनवत नाहीत, बनवतो तो लॉंग व्हिडिओ बनवतो, आणि लॉंग व्हिडिओमध्ये कमाई थोडीफार चांगली आहे, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढी काही कमाई नाही आहे। पण कमाई ज्याची आहे की ज्यांचे लाखोने व्ह्यूज येत आहेत त्यांची चांगली कमाई आहे, म्हणजे असं बघायला गेलं तर। नाहीतर 500, 5000, 2000, 20,000 ह्याला काही एक उपयोग नाही आहे, कारण तुम्हाला म्हणूनच म्हटलं की ते 55% जे येणार आहे शॉर्ट व्हिडिओचे ते तुम्हाला 4 लोकांना वाटले जातात, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेलच किती याच्यामध्ये कमाई आहे आणि किती नाही। म्हणून म्हटलं मी इंटरेस्ट नाही घेतला आहे शॉर्ट व्हिडिओवरती। तर तुम्ही आता विचार करा या गोष्टीचा की लॉंग व्हिडिओ टाकायचे आहेत की शॉर्ट व्हिडिओ। आता जर तुम्ही चॅनल शॉर्ट व्हिडिओचं पण आणि लॉंग व्हिडिओचं पण एकच जर असेल तर
सध्या ठीक आहे. ठीक आहे का म्हटलं माहिती आहे? ठीक आहे की दोघांचे मिळून तरी वॉच टाईम होऊन तुमचं मॉनिटाईज चॅनल होईल. कारण शॉर्ट व्हिडिओचं जरी लाखोने जर तुमचे व्ह्यूज जात असेल आणि थोडेफार लॉंग व्हिडिओला येत असतील, दोघांचे मिळून वॉच टाईम तयार होईल. आणि ज्या लोकांना 2 चॅनल करायचे आहेत, तुम्हाला वाटलं की माझे बाबा लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती प्रयत्न करा आणि त्याचं एक वेगळं चॅनल करा. आणि लॉंगसाठी वाटत असेल तुम्हाला मला लॉंग पण करायचं, तर ते वेगळं ठेवा. पण आता दोन्ही मिळून जर एकच चॅनल आहे, तर सध्या वॉच टाईम पूर्ण होईपर्यंत ते आपल्याला बदलायचं नाही. कारण कसं, तुम्ही एवढे वर्ष आता मेहनत घेतलेलं आहे, अजून तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे. आणि मॉनिटाईज नसल्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ एकाच चॅनलवरती चालवत आहे, तर बरं ठीक आहे मला असं वाटतं स्वतःला. कारण मी पण ह्या चॅनलवरती शॉर्ट पण टाकतो आहे आणि लॉंग पण करतो. त्याच्यामुळे माझं कसं झालं, लगेच चॅनल मॉनिटाईज होऊन पेमेंट वगैरे यायला लागलं. हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे. आता तुम्हाला विचार करायचा आहे ह्या गोष्टीचा की शॉर्ट व्हिडिओ आपल्याला करायचे आहेत की लॉंग व्हिडिओ करायचे आहेत. कारण माझ्या हिशोबाप्रमाणे जर बघाल तर मॉनिटाईज झाल्याशिवाय तुम्ही बदलू नका. मग एक चॅनल शॉर्टमध्ये ठेवा आणि दुसरं जे ओपन करा ते लॉंगसाठी करा. कारण तुमचे व्ह्यूज येत नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या याचे व्ह्यूज येत आहेत त्याच्यावरती लक्ष जास्त द्या. एक शॉर्ट व्हिडिओवर तर लक्ष द्या. जर शॉर्ट व्हिडिओचं जास्त व्ह्यूज येतं शॉर्ट व्हिडिओसाठी प्रयत्न करा जास्त. लॉंग व्हिडिओवरती व्ह्यूज येत असेल तर लॉंग व्हिडिओसाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणून म्हटलं मित्रांनो. तर मित्रांनो, बरंचसं काही पुढच्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ते थोडे गावाला असल्यामुळे मी आत्ता नाही, तुमच्यासाठी एक मी खास खुश खबर देणार. बरेचसे मित्रांची अशी कमेंट्स आहे की दादा एक ग्रुप बनवा यूट्यूबवरती नवीन आणि जुन्या मराठी लोकांसाठी. तर त्याचा माझा आता प्रयत्न चालू आहे की छोटे यूट्यूबर, मोठे जरी यूट्यूबर असले त्यांना सबस्क्रायबर भरपूर आहेत, व्ह्यूज येत नाहीत, अशा लोकांसाठी मी एक खरोखर ग्रुप नाही, पण मी सुरुवात चांगल्या प्रकारे करून देणार आहे. पण दसऱ्याच्या नंतर करून देणार आहे. कारण आताच मी काय तुम्हाला सांगत नाही, कारण मी दसऱ्याच्या नंतर मुंबईला जाणार आहे. जवळजवळ 15-20 दिवस राहणार. त्याच्यानंतर तिथे राहून सर्व माहिती घेऊन तुमच्यासाठी, छोट्या मोठ्या यूट्यूबरसाठी खूप बघितले मी, बरेचसे लोकांचे व्हिडिओ बघितले. म्हणजे माझं काय आहे मित्रांनो, गावाला असल्यामुळे मला काही एवढं काम नसतं, त्यामुळे मला आवड आहे व्हिडिओ बघायची. मग कोणते रेसिपीचे असू देत किंवा त्या कोणतेही म्हणजे गावची व्हिडिओ असू देत. आणि रांगोळीचं बघतोय मी, ते सर्वच मला आवडच आहे ते. कारण मी गेल्याच्या नंतर तेच काम करतो, वायफायवरती गेल्यावर व्हिडिओ बघणं काम आपलं आवडतं. आणि व्हिडिओ का बघावे हे पण लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्यातून एकमेकाची चांगली माहिती मिळते, म्हणून हे आपण व्हिडिओ बघतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा काय मी सांगितले ते. कारण काय माहिती आहे, हे जर तुम्ही लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओची माहिती नाही पडलं तर तुम्हाला कळणार नाही. तुम्ही भलतेच काम करत जाल. कुठच्या शॉर्ट व्हिडिओला किती पैसे मिळतात, लॉंग व्हिडिओला किती पैसे मिळतात, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका.